बेळगाव. पूर्वी बेळगावला वेणुग्राम असं म्हटलं जात होतं. वेणू म्हणजे बांबू. या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणुग्राम अशी होती. कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं जाऊ लागलं. बेळ अर्थात बांबूच. यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं. या प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली. सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझं वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत. या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे. नातेसंबंध हा जीवनाचा गाभा आहे. मग तो आपल्या कुटुंबातील सदस्यांचा, नातलगांचा आपापसातला असो किंवा आपल्या शेजारी पाजारी राहणाऱ्या लोकांचा. याच नातेसंबंधावरून गल्लीत राहणाऱ्या लोकांचा एकमेकांवरील दृढ विश्वास वाढत जातो. गल्लीतील एकोप्याने नवी पिढी घडत जाते आणि त्या पिढीला मार्गदर्शनासाठी मागे उभी राहते ती म्हणजे आपली गल्ली. गल्लीत साजरे केले जाणारे विविध सण, उत्सव, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जपली जाणारी नाती वर्षानुवर्षे तशीच टिकून राहतात. त्यामुळे आजच्या युवा पिढीला गल्लीच्या जडणघडणीमध्ये कार्य करत असतेवेळी साथ मिळते ती गल्लीतील ज्येष्ठ मंडळींची. गल्लीमध्ये विविध जाती, धर्मीय आणि बहुभाषिक नागरिकांनी एकत्र राहून नेहमी शांतता प्रस्थापित केलेली आहे. Your December ride deal awaits. Make the most of the season with Suzuki by your side. Presenting the exciting Suzuki lineup: Aveni's Access, Bergman Street, Gixxer SF and the V-Storm SX. Get loan up to 100%, extended warranty for 10 years and insurance benefit worth up to rupees 8,000. All with no hypothecation. For more detail contact Manikbag Suzuki, Dharwad Road, Belgaum. गल्लीची ओळख ही त्या गल्लीत राहणाऱ्या लोकांच्यामुळे होत असते. गल्लीतील अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येत सामूहिकरित्या उपक्रम असू देत किंवा एकमेकाला मदत करणे, यामुळे त्या गल्लीचं वेगळेपण अधोरेखित केलं जातं. अशाच एका गल्लीची माहिती आम्ही आज तरुण भारतच्या माझा वेणुग्राम या मालिकेद्वारे आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आता मी उभा आहे बेळगाव दक्षिण भागातल्या शहापूरमधल्या मिरापूर गल्लीमध्ये. चला तर या गल्लीबद्दल अधिक जाणून घेऊयात येथीलच नागरिकांच्याकडनं. मिरापूर गल्ली ही शहापूरमधल्या छत्रपती श्री शिवाजी उद्यानापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर वसलेली आहे. शहापूरच्या खडेबाजार या व्यापारी रोडला जोडणाऱ्या या मिरापूर गल्लीत ब्रिटिशकालीन सांगली संस्थानाची चिंतामणराव शाळा आणि कॉलेज, श्रीरामाचे मंदिर, शंकराचे मंदिर आणि मीरासाहेब यांची दर्गा आहे. त्यामुळे या गल्लीला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि अशा बऱ्याच कहाण्या आहेत ज्याची रंजक कहाणी तरुण भारतच्या माझं वेणुग्राम या मालिकेमधून आम्ही ऐकणार आहोत. शहापूरमधला मिरापूर गल्ली मागील असलेल्या बँक ऑफ इंडिया कॉर्नर, महात्मा फुले रोड ते सध्याच्या गोवा वेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकापर्यंत, तसेच तेथून पुढे आनंदवाडीपासून बॅरिस्टर नाथपै चौकापर्यंतचा हा संपूर्ण परिसर सांगली संस्थानच्या अधिपत्याखाली होता. त्या पलीकडील भागावर इंग्रजांचा ताबा होता. सांगली संस्थानाखाली शहापूर हा भाग येत असल्याने येथील नागरिक ब्रिटिशांपासून सुरक्षित होते. मी मुकुंद कृष्ण भिडे, या गल्लीचा जुना रहिवासी. ह्या शहापूरचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्वीचं गाव सांगलीकर संस्थानाची ही तालुका प्लेस, त्यामुळे हे ब्रिटिशांच्यापासून वेगळं होतं. आणि या शहापूरचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीची एक एक गल्ली आहे. ब्राह्मणांची गल्ली वेगळी, जेडांची गल्ली वेगळी, लिंगायतांची गल्ली वेगळी, जैनांची गल्ली वेगळी, सारस्वत समाजाची गल्ली वेगळी, अशा आहे. म्हणजे महत्त्व नाविन्यपूर्ण असलेली हे जे शहापूर आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे शहापूर या सांगलीकरांचं आवडतं गाव, आवडतं तालुका प्लेस हे शहापूर म्हणून फार प्रसिद्ध आहे. शहापूरचं वैशिष्ट्य म्हणजे हे तालुका प्लेस होतं
वेणूग्राम बेळगावला का म्हणायचे, ती वेळूची बेटं होती, ते ब्रिटिश, तिकडचा भाग जो आहे कपलेश्वरचा तिकडचा भाग हा ब्रिटिश संस्थान आणि हे शापूरकर संस्थान. गोळीबार झाला तरी त्या वेळूच्या बेटातनं गोळी पलीकडे येत नव्हती, एवढी गच्च वेळूची बनव होती. म्हणून वेणूग्राम म्हणजे वेळूचं बेट म्हणून याला बेळगाव म्हणत असत. इथून सांगलीकर संस्थानांची म्हणजे परेड रात्रीचे जे गस्त घालतात ते गस्तीचे घोडे इथून परसातनं असं फिरत असत. इथून आनंदवाडीतनं जाऊन सरळ पूर्वी असं दाणेगल्लीतनं तिकडून येऊन इथं येत असत. हे जे वैशिष्ट्य शापूरचं आहे हे आणि कुठे कुणा तुम्हाला बघायला मिळणार नाही. या मीरापूर गल्लीचे नाव गल्लीत असलेल्या मीरा साहब यांच्या दर्ग्यामुळे नावारूपास आलं. या दर्ग्यात आपल्या मागणीसाठी गल्लीतील मुस्लिम बांधवांसोबत हिंदू बांधवही नेहमी येत असतात असे येथील जाणकार मंडळी सांगतात. माझं पूर्ण नाव सैफुद्दीन शाहबुद्दीन हवालदार. मी ह्या गल्लीचा रहिवासी आहे आणि इथंच जन्मलेला आहे. आणि ज्यापासून मी ह्या गल्लीत राहतो तर आपली इथं एक दर्गा आहे जिथं हशम पीर आणि मीरापीर म्हणून हे दोघं भाऊ जे बिजापूरहून आलेले मग इथंच राहिले आणि त्यांची इथंच समाधी आहे. आणि ज्याच्यामुळे ते मीरापूर गल्ली जे आहे ना हे मीरापूर गल्ली ह्यांच्या नावावरतीच अवलंबून आहे. 100 वर्ष झाले असणार ते ही दर्गा आहे. आणि आमच्या इथं मुसलमानचे एक 15-20 कुटुंब राहतात आणि जास्तीत जास्त तर आमचे हिंदू भाई आहेत. आणि इथं आम्ही आहे तेव्हापासून हे आमच्या ह्याच्यामध्ये जे आहे हिंदू भाई मुस्लिम आणि दोघं मिळून शांतता आहेत. दर्गाची देखभाल आहे हे सादिक म्हणून आहे, ते येऊन रोज ते काय झाड लोट वगैरे करून बत्ती वगैरे लावून जातात. आणि आमच्यापेक्षा जास्त हिंदू भाई तिथं येणं जाणं त्यांचं पण राहते दर्गाला. नाही वर्षात एक 2दा तरी ते उरूस असतं आणि ते येऊन त्यांनी करून जातात. ते ह्या गल्लीत एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही भाषेचा वाद न करता आम्ही सगळे सण आनंदाने साजरे करतो. ह्या इकडचा भाग जो आहे ब्राह्मण आणि लिंगायत म्हणजे कोष्टी यांचा समावेश आहे. ही खालची जी गल्ली आहे त्याच्यात मॅक्झिमम 90% मराठा लोक आहेत. पण काही जरी असलं तरी इथं आमच्याकडं इलेक्शनच्या बाबतीत काय, इलेक्शनच्या वेळी एक गट इकडं होतो एक गट तिकडं होतो, हे जरी करत असलं तरी कधी हाणामारी होल्या, त्या पक्षाची माणसं आली या पक्षाची माणसं आली असं काही आपल्या इथं आमच्या भेदभाव नाही. गणपती इथं आहे, जवळजवळ 92 वर्ष होऊन गेली आम्ही गणपती इथं बसवतो आहे. गणपतीत सगळेजण एकत्र येतात. तसंच हे जे जुनं जे देऊळ आहे ह्या देवळालासुद्धा 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आम्ही इथं दरवर्षी आता गेले 15-20 वर्ष झाली दर रामनवमीला आम्ही गल्लीतले सगळे सरबत वाटप करतो. मंडळपातर्फे म्हणजे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यातर्फे शिरा दिला जातो. तसंच हनुमान जयंतीला इथं महाप्रसाद करतो. मूळ देऊळ आहे हनुमंताचं, नंतर हे रामाचं देऊळ झालेलं आहे. तिथं राम गणपतीचं देऊळ आहे, शंकराचं देऊळ आहे, नरसिंहाचं देऊळ आहे, पण मूळ देऊळ हे मारुतीचं देऊळ आहे. बरं ह्या घरात एक बाजू जे उत्तरेला तोंड करून जी घरं आहेत ती सगळी रुंद घरं आहेत, लांबी कमी, जास्तीत जास्त 60 ते 65 फूट. पण उत्तरेकडं म्हणजे दक्षिणेकडं तोंड करून जी घरं आहेत ती सगळी घरं जवळजवळ 100-125 फूट लांब. पूर्वी ती 2 वेळा आमच्याकडनं म्युन्सिपाल्टीने आमच्याकडनं जागा प्रसादला घेतल्या आणि रुंदीकरणात आमच्या करते कोणाचे 10 फूट, कोणाचे 15 फूट, कोणाचे 20 फूट अशा जागा गेलेल्या आहेत. पण ही जी दक्षिणेला तोंड करून जी घरं आहेत ही सगळ्यांची घरं लांब आहेत. आणि एक वैशिष्ट्य ही रेल्वेची बोगी असल्याप्रमाणे घरं आहेत या बाजूची, आणि समोरची बाजू जी आहे ती रुंद आहे, 40-45 फूट रुंद आहेत. गल्लीत सामाजिक कार्य भरपूर होतात. रक्तदान शिबिर होतं म्हणा, आमच्या इथे एका मुलांना ते ॲम्ब्युलन्स वगैरे पण एक भाड्याने घेतलेली होती. भरत नागुरे म्हणून मुलगा आहे, त्या मुलानं कोरोना काळात जवळजवळ काही नाही म्हटलं तरी 100-150 प्रेतांना घेऊन जायचं आणि असं काम केलेलं आहे. हे पुष्कळ कार्यकर्ते आहेत. बाकीचे वाद असे नात का, वादाचा प्रश्न हा तेवढ्यापुरता, पण कुठलंही राजकारण आम्ही मोठ्याने नेऊन बाबा एकमेकावर घेऊन हमरी कधीही केलेली नाही. असं हे या गलीचं वैशिष्ट्य आहे. काय जुने वाडे होते, सगदे वाडा म्हणून होता, सगदे वाडा दुसऱ्याने घेतला, तिथं मोठं घर झालं. पण जुनी माणसं जी आहेत ते सगदे वाडा म्हणूनच ओळखले जातात. इथं माझ्या घरासमोर जे जोशी म्हणून घर आहे ते देखील जवळ 100 वर्षाच्या पूर्वीचं घर आहे. त्यांचे प्रभाकर जोशी म्हणून एक भविष्य म्हणजे पोस्टात सर्व्हिसला होते, टेलिग्राफ ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. दुसरे एक भाऊ पोस्टात होते. अशा प्रकारे आपल्या आमची ही जी गल्ली आहे ती सर्व धर्म समभाव, कारण ही मीरापूर गल्ली म्हणजे
मीर साहब का दर्गा खाली आहे. इकडच्या आजूबाजूचे लोक त्या दर्ग्याला जातात. मीर साहबचा दर्गा आहे म्हणून मीरापूर गल्ली आहे. काय असं म्हणजे सर्व धर्म समभाव असलेली ही गल्ली. मला या गल्लीचा फार अभिमान आहे की मी या गल्लीत राहतो आणि वैशिष्ट्य मी या गल्लीतच जन्मलो, या गल्लीतच मी माझी 60 वर्षे काढली, याचा मला फार सार्थ अभिमान आहे. Your December right deal awaits. Make the most of the season with Suzuki by your side. Presenting the exciting Suzuki lineup, Aveni's Access, Bergman Street, Gixxer SF and the V-Storm SX. Get loan up to 100%, extended warranty for 10 years and insurance benefit worth up to rupees 8,000. All with no hypothecation. For more detail, contact Malik Bagh Suzuki, Dharwad Road, Belgaum. या मीरापूर गल्लीत पूर्वी मातीचा रस्ता होता. सर्वत्र काळी कौलारू घरे असायची. साधारण 1960-65 साली महानगरपालिकेचा नळ आला. त्याआधी प्रत्येकाच्या घरी स्वच्छ आणि निर्मळ पाण्याची विहीर असल्याकारणाने त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा. एकमेकांच्या घरी कोणताही कार्यक्रम असो, शेजारी पाजारी एकत्र येऊन तो साजरा करीत असत. श्री गणेशाय नमः. कृपा समुद्रम सुमुखं त्रिनेत्रं जटाधरं पार्वती वामभागं सदाशिवं रुद्रमनन्तरूपं चिदंबरेशं हृदय भावयामि. मी मीरापूर गल्लीचा रहिवासी. 1947-46 साली हे घर आम्ही विकत घेतलं आमच्या आजोबांनी. कृष्णाजी रामचंद्र ग्रामपाद. माझं नाव महेश गंगाधर ग्रामपाद. आता मी पाहिलं म्हणजे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून ही गल्ली आज आहे तशीच आहे. शापूरचे ते रामचंद्र गौडा पाटील, शापूरचे ते पाटील की होते अगोदर त्यांच्याकडे. ठाणेदार होते. ठाणेदार आता सगळं विकून त्यांचा मुलगा तो अमेरिकेला आता आमदार आहे. तिथं ताज मास्तर होते, खाडिलकर होते. शिवराम गोपाळराव राजगोळकर मीरापूर गल्लीचा रहिवासी आहे. सुरुवातीपासून आम्ही इथेच राहतो. माझा जन्म इथेच झाला आहे. हा पूर्वी चिंतामण हायस्कूल आहे जे आहे हे एकदम जुन्या काळातलं प्रसिद्ध हायस्कूल आणि हे पाठीमागचं हायस्कूल जे झालं ते नवीन झालेलं आहे आणि इथली जवळजवळ सगळी मुलं चिंतामण हायस्कूलमध्ये शिकलेत. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर ही गल्ली पूर्ण शांत असते. बरेच स्थायिक इथंच आहेत पण जे शिकलेत ते बाहेरच्या देशात वगैरे गेले आहेत आणि मुंबईत ते पुष्कळ लोक आहेत. पूर्वीची गल्ली ही अगदी म्हणजे मातीचा रस्ता होता. साधारण 60 साली हा डांबरी रस्ता झाला आणि त्यावेळेला नळ वगैरे सगळे त्यानंतर आलेत. इथं पूर्वी इडगीकरांच्या दत्त जयंती वगैरे साजरी व्हायची. अशा पुष्कळ गोष्टी इथं चाललेल्या असतात. या गल्लीतील सध्याची पिढी उच्च शिक्षण घेऊन देश विदेशात मोठ्या पदावर कामाला लागली आहेत. आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करीत आहेत. मात्र घरातील कार्यक्रमासाठी हीच चाकरमानी सायंकाळी आपल्या घरट्याकडे परतणाऱ्या पिल्लाप्रमाणे आवर्जून परतत असतात. आपल्या घराची ओढ नेहमीच त्यांच्या हृदयात कायम आहे हे यावरून सिद्ध होतं. यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे या गल्लीतील पूर्वाश्रमीचे श्रीनिवास ठाणेदार, ज्यांची सध्या अमेरिकेमध्ये खासदारपदी निवड झाली आहे. ते सुद्धा याच गल्लीचे मूळ रहिवासी. याचा अभिमान हा या गल्लीतील राहणाऱ्या लोकांना नेहमी वाटत असतो. मी या मीरापूर गल्लीचा रहिवासी आहे आणि जवळजवळ 40 वर्ष झाली मी आता राम मंदिर इथंच त्याचा ट्रस्टी आहे. उल्हास महादेव मैन. ह्या गल्लीचा इतिहास म्हणजे पूर्वी असे काही कार्यक्रम वगैरे असे काय होत नव्हते. आता जवळजवळ 20 वर्ष झाली ते आमचे बजाज शेठजी म्हणून आहेत, नंदलालजी बजाज. त्यांनी ज्या वेळेला चेअरमनशिप त्यांच्याकडे आली त्यावेळेला त्यांनी भरपूर सुधारणा केलेली आहे. नमस्कार, मी अशोक यशवंतराव हनापरट्टी, शहापूर मीरापूर गल्लीतील रहिवासी. आम्ही मूळ ॲक्च्युली हट्टीओळ गल्ली शहापूर जे आम्ही म्हणतो आहे पूर्वीचे म्हणजे वडिलांचे घर, जुने घर वगैरे सर्व तिकडं होते. आणि आम्ही 1962 साली ह्या आमच्या मीरापूर गल्लीमध्ये हा छत्रेवाडा म्हणून जो होता तो त्या काळामध्ये आम्ही खूपच ह्याच्यामध्ये कष्ट करून त्रास करून हा विकत घेतला होता. हा छत्रेवाडा म्हणजे सांगली संस्थानिकमधला एक जुना वाडा. आणि आम्ही आपलं इथलं आमचा व्यवसाय म्हणजे आमचा शहापूर साडीचा मेन होलसेल व्यापारी होतो आम्ही एकदा. त्या काळामध्ये शहापूर साडी म्हटले की अख्ख्या इंडियामध्ये प्रसिद्धी लाभली होती. गल्ली मी म्हणतो ना 1962 साली आपण समजून घेतलं ना
गल्ली म्हटलं की नाही, गल्लीमध्ये खूप त्यावेळी सांगली संस्थांचा हा रूपरेषा होता इकडं. आणि तेव्हा काय माणसं म्हणजे घरी बाहेर पडायचं म्हटलं की सकाळी 10 नंतर आणि संध्याकाळी 5ला म्हणजे घरी येत होते. त्यावेळी वहिवाट म्हणा, वाहतुकीचं अडचण म्हणा, कुठलं खूपच कमी होतं. तेव्हा सगळेजण सायकली वापरणार जास्त. आणि इथं आता सुधारणा होत गेली म्हटली तर ह्या 15-20 वर्षामध्ये जसं जसं सुधारणा गल्ली सुधारणा झाली, माणसं इथले आपण जुने घरं आपलं काही लोक विकून गेले, त्याच्यामध्ये नवीन माणसं आल्यानंतर नवीन पद्धतीनं राहू सुरू केले. सिद्धेश्वर वीरभद्रप्पा मग्गावी काय नाही, भरपूरच सुधारणा झालेली आहे. इथली सगळी मुलं शिकून बाहेर चांगल्या पदावरती आहेत. श्रीनिवास ठाणेदार इथंच राहिले होते, इथंच शिकले आणि आज ते अमेरिकेमध्ये खासदार आहेत. ही आम्हाला अभिमानाचीच गोष्ट आहे गल्लीला. आत्ताची पिढी काय इथं राहणारी नाही, पण आमची गल्ली एकदम शांत. माझं नाव विजय बसवंत सानिको. आता जवळजवळ माझं वय 69 वर्षापासून मी मिरापूरगल्लीत राहतो आहे. पूर्वीचे जे जुने मंडळी होते ते सगळे जे कार्यक्रम वगैरे काय करत होते ते आत्ताची पिढी परत चालू केली. पूर्वीचं लोकांचं आता हे मग्गावी वकील तर वकीलचं काम करतं, हानब्रट्टीचं आणि मग्गावींचं ह्यांचं पूर्वीचं साडीचा व्यापारी होता. आणि आमचे वडील, आमचे आजोबा वगैरे ते सगळे होमस्टेकीजमध्ये होते. म्हणजे हे मिरापूर गल्ली म्हणजे काय, सानिको परिवारची गल्ली अशी लोक समजतात. आणि पूर्वीपासून गल्ली शांत. आमच्या टायमाचं शिक्षण वेगळं नाही, आत्ता शिक्षणमध्ये फार फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. या गल्लीत उत्तर प्रदेशातून आलेल्या काही साधू महाराजांनी एक हनुमानाचं मंदिर बांधलं. कालांतराने नंतर याच मंदिरात श्रीरामाच्या देवळाचीही स्थापना करण्यात आली. तसेच या मंदिरात छोटी नरसिंहाची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जरा पुढे आल्यानंतर भगवान शिवशंकराचं देऊळ दर्शनास मिळतं. या सर्व मंदिरांतर्फे विविध प्रसंगी सण उत्सव साजरे करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सव असो वा शिवजयंती, या उत्सवादरम्यान मोठ्या हर्षोल्लासाने गल्लीतील तरुण मंडळी एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे कार्य नेहमीच करत आलेले आहेत. या गल्लीत सांगलीच्या पटवर्धन सरकारची चिंतामणराव शाळा असून याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असल्यानं ब्रिटिशकालीन इमारतीची रचना आपल्याला पाहायला मिळते. या शाळेत पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी इथे शिकून समाजात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार, मी विजय कृष्णाजी भोसले, माजी कॉर्पोरेटर. माझा पिरियड 2013 ते 2019 या कालावधीमध्ये मी वार्डाचा नगरसेवक म्हणून होतो. आणि सांगायचे म्हणजे ही आमची गल्ली पहिल्यापासून अगदी शांततेत आहे. म्हणजे या गल्लीमध्ये अजूनपर्यंत काय असा मोठा कोणताही इश्यू झालेला नाही. परत ह्या गल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे मिरापूर गल्ली नाव पडलं म्हटल्यावर इथे एक मिरासाहेबचा एक दर्गा आहे. त्या मिरासाहेबच्या दर्गामुळे ह्या गल्लीचं नाव मिरापूर गल्ली पडलं. आणि इथं ह्या राम मंदिर तर फार जुनं आहे, कारण इथं जे साधू संत राहत होते त्यांची इथं थडगी पण आहे. इथं आता ह्या कार्यालयामध्ये म्हणजे एक पाठीमागे एक छोटंसं लहानसं कार्य केलेलं आहे. गल्लीतल्या गरीब लोकांना म्हणजे कमीत कमी पैशामध्ये इथं काही कोणते वाढदिवस राहून देत, लग्नकार्य राहून देत, इथं केलं जातं. आणि इथली ट्रस्टी आहेत आमचे एक 4-5 जणच आहेत. त्या ट्रस्टीचा बी गल्लीला फार उपयोग आहे. आणि गल्लीबद्दल सांगेल थोडं कमीच आहे. माझं नाव संगम प्रकाश सानिको. मी मिरापूर गल्लीत गेले आता 40-45 वर्षापासून इकडे राहतो. माझं व्यापार आहे, साडीचा बिझनेस आहे. हे सर्व पूर्वीपासून हे शहापूर मार्केटमध्ये साडीला एकदम प्रसिद्ध असलेलं आमचं शहापूर आहे. शहापुरी साड्या म्हटलं की भरपूर प्रसिद्ध आहे. माझं नाव गिरीश विजय सानिकोप. माझे वय 39 इयर्स. बाय बर्थपासून मी मिरापूर गल्लीमध्ये राहतो. मिरापूर गल्ली म्हणजे आम्ही लहानपणीपासून म्हणजे एकदम सिंपल गल्ली, एकदम सिंपल शांत. आम्ही लहानपणीपासून आम्ही सांगायचो म्हणजे गल्लीमध्ये बाहेर येऊन सगळेजण खेळत होतो. सगळे आमचे फ्रेंड्स, आमचे भाऊ लोक सगळेजण क्रिकेट म्हणा, कुठलेही लंगडी, फुटबॉल आम्ही सगळे रोज रस्त्यावरती खेळत होतो. इवन आमचं गल्लीमध्ये चिंतामणराव हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये सॅटर्डे संडे ग्राउंड म्हणजे सगळे आजूबाजूचे गल्लीचे पोरं सगळे ग्राउंडमध्ये असणार. बट आत्ताचं बदल म्हणजे आताची पोरं सगळं मोबाईलमध्ये राहतात. गल्लीमध्ये लहान पोरं दिसत नाहीत बाहेर, सगळे घरातली मोबाईलमध्ये बिझी आहेत. ते एक मोठा फरक झालेला आहे. तरी म्हणजे सणामध्ये वगैरे एवढंच पोरं सगळे येतात. लाईक गणपती म्हणा, शिवजयंती म्हणा, रामनवमी, हनुमान जयंती, त्यामध्ये सगळं पोरं मिळतात आणि त्या टायमाला एकमेकांची भेट आणि आपली सगळ्या गोष्टी येतात.
नाही तर सगळे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये दुनियामध्ये बिझी झालेले आहेत असं बोलू शकता. एवढंच एक फरक आहे, कारण लहानपणीमध्ये आम्ही जे गल्ली बघितलो आहे आता जरा फरक आहे, एवढं आम्ही सांगू शकतो. नमस्कार, माझे नाव अखिलेश नंदू भातकांडे. मी मिरापूर गल्ली शहापूरचा रहिवासी आहे. आमच्या घरासमोर एक लहानसं छोटंसं दत्त मंदिर आहे आणि आम्ही ह्या दत्त मंदिरातर्फे दरवर्षी महाप्रसाद तसेच नवरात्रीला 9 दिवस उत्सव करतो, सजावट करतो मंदिराला. तसेच आम्ही सर्वजण तरुण मित्रमंडळ बलिदान मास तसेच दुर्गामाता दौड परत मोहीम असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. तसेच शिवजयंती परत भजनी मंडळ असं आणि परत गरिबांना दान वगैरे करून दर गुरुवारचं आरती पण राहते आणि अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना जे वया वगैरे जेवण बेवण हे सगळं वाटप करतो. सर्व धर्म समभाव याचे आचरण करून सामाजिक सलोखा जपलेल्या या गल्लीची कहाणी येथवर न संपणारी अशीच असून निरंतर ती नावारूपास येत राहणारी आहे. पहिल्याच मंडळी, ज्येष्ठ मंडळींच्या सानिध्यात आणि संस्कारात वाढलेली ही मिरापूर गल्ली जी आजच्या आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन ठरणार आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवायला विसरू नका. कॅमेरा पर्सन विजय निंबाळकरसह अमित कोळेकर, तोरमर्त न्यूज, बेळगाव. Your December ride deal awaits. Make the most of the season with Suzuki by your side. Presenting the exciting Suzuki lineup: Avenir, Access, Bergman Street, Gixxer SF and the V-Storm SX. Get loan up to 100%, extended warranty for 10 years and insurance benefit worth up to rupees 8,000. All with no hypothecation. For more detail, contact Manikbag Suzuki, Dharwad Road, Belgaum.